नमस्कार मित्रांनो, जीटेक मंडळाच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पेट्रोलचा दर हा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारा विषय आहे. आजकाल बहुतांश जणांकडे गाड्या आहेत. म्हणजे प्रत्येक घरामध्ये जवळपास 2 ते 3 ही गाड्या असतात. तसेच आपण जो भाजीपाला किंवा जेवणाच्या वस्तू मागवतो त्याही वाहनाने आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे पेट्रोल दरवाढीचा प्रत्येक नागरिकांवर हा खूप परिणाम होत असतो. पेट्रोल डिझेलच्या किमतीवरून देशात मोठमोठ्या चर्चा होत असतात. पण याचे भारतातील दर वाढलेले आहेत. त्यामुळे सत्ताधारी विरोधामध्ये नेहमीची काढांजरी पाहायला मिळते. तर पेट्रोलचा दर हा म्हणजे दरमागे आपल्या पेट्रोल पंपाला किती पैसे मिळतात हा नेहमी कुतूहलाचा विषय ठरलेला आहे. म्हणजे तुम्ही पेट्रोल भरल्यावर पेट्रोल पंपाला याचा किती फायदा होतो, त्यांची किती कमाई होते, याचा कधी विचार केला आहे का आपण? तर सध्या नॉर्मली 93 रुपये 54 रुपयाच्या आसपास हा प्रति लिटर पेट्रोलचा भाव आहे. पेट्रोलचा दर हा वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळा हा असू शकतो. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोलची किंमत 94 रुपये आहे. तर बिहारमध्ये 106 रुपये, अंदमान निकोबारमध्ये 82 रुपये प्रति लिटर आहे. तर आपल्या जवळपासच्या राज्यामध्ये म्हणजे कर्नाटक, केरळ म्हणा, गुजरात, महाराष्ट्र यामध्ये सर्वात कमी दर बहुतेक आपल्याला गुजरातचा आणि कर्नाटकचा हा बघायला मिळतो. पेट्रोल पंपाला मिळणारा कमिशन दर हा एकच असतो. ज्याप्रमाणे पेट्रोलचे दर शहराप्रमाणे वेगवेगळे असतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शहरात पेट्रोलचं पंप मालकाची कमाई ही नेहमी बदलत असते. पेट्रोल पंप विकल्यानंतर पेट्रोल पंपची कमाई किती होते, तिथल्या संचालकाला प्रति लिटर मागे पेट्रोल लिटरच्या दरामागे कमिशन किती मिळतं हाच त्याचा प्रॉफिट असतो. डीलर्सना पेट्रोलसाठी प्रत्येक किलो लिटर मागे 1,000 रुपये 1,868 रुपयाच्या आसपास रुपये मिळतात आणि डिझेलसाठी 1,389 रुपयाच्या आसपासचे कमिशन मिळतं. तर हे वेगवेगळं कमिशन हे असू शकतं किंवा वेगवेगळ्या शहरामागे यांचा रेट वेगवेगळा असू शकतो किंवा वेगवेगळे जे कंपनीचे पेट्रोल पंप असतात त्यानुसार हा वेगवेगळा दर हा असू शकतो. म्हणजे 1 किलो लिटर म्हणजे 1,000 लिटर पेट्रोल हे असतं. या हिशोबाने 1 लिटरवर साधारणतः 2 रुपये हे कमिशन मिळतं. या हिशोबाने 100 रुपयाचे पेट्रोल जर तुम्ही विकल्यानंतर पेट्रोल मालकाला 2.5 रुपयाची ही कमाई हे होत असते. यावरून पेट्रोल पंपावाले एका दिवसात किती कमाई करतात याचा अंदाज हा लावू शकतो. तुम्ही 1 लिटर पेट्रोल भरल्यानंतर किती पैसे मोजता याची अर्धी किंमत ही सरकारला जाते. म्हणजे GST स्वरूपात टॅक्स सरकारला जातो, केंद्र सरकारला, आणि दुसरा जातो तो राज्य सरकारला. तर तुम्हाला समजलं असेल की आपण जर 100 रुपयाचं पेट्रोल भरतो त्यामागे आपण 2.5 रुपये हा त्या पेट्रोल पंपाचा नफा असतो. त्यामध्ये थोडंसं कमिशन हे केंद्र सरकारचं असतं, तर थोडंसं कमिशन हे राज्य सरकार असतं. तर आता भारतामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे पेट्रोल पंप आहे. म्हणजे इंडियन ऑइल आहे, भारत पंप आहे, नायरा आहे, जिओ आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे जर त्यांचा थोडासा रेट हा कमी असता असू शकतो किंवा त्यांचं कमिशनसुद्धा थोडंसं कमी असतं हे असू शकतं. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की समजलं असेल की आपण 100 रुपयाचं पेट्रोल भरल्यानंतर त्या पेट्रोल पंपाला त्याचं किती रुपये ह्या कमिशन जातं किंवा त्यांचा प्रॉफिट हा किती होऊ शकतो. यावर जर विचार केला आपण तर डिझेलच्या जेव्हा त्यांना कमी प्रॉफिट मिळतं पेट्रोल पंपाला, पण पेट्रोल पंपावर पेट्रोलवर त्यांना जास्त प्रॉफिट आहे मिळत असतं. कारण की डिझेल हे मोठमोठ्या व्हेकल असतात आणि ते असं लॉटमध्ये म्हणजे चांगल्या बल्क क्वांटिटीमध्ये हे पेट्रोल हे भरत असतं. त्यामुळे त्यांचं कमिशन हे जरा कमी असतं आणि पेट्रोलचं कमिशन हे जास्त असतं. तर तुम्हाला समजलं असेल की नंतर आपण जे पेट्रोल भरतो त्यामागे नेमकं पेट्रोल पंपाचं कमिशन हे किती असतं. तर चला आपण ह्या व्हिडिओला इथंच थांबूया. थोडंसं इन्फॉर्मेशन व्हिडिओ होता. नेहमी आपण पेट्रोल भरतो थोडासा कुतूहल असं माणसाला की हे पेट्रोल पंपवाले किती कमवत असतील आपण जे 100 रुपयाचं पेट्रोल भरतो. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून एक अंदाज आला असेल तुम्हाला. पण त्यांना म्हणजे पेट्रोल पंप फक्त कमिशनचा विचार करतो, पण पेट्रोल मालकांनासुद्धा यामध्ये वेगवेगळा खर्च हा असू शकतो. म्हणजे त्यांना म्हणजे मॅनपॉवर तिथं हजर करणं किंवा त्यांची पेट्रोल आणणं किंवा अजून वेगवेगळा खर्च असतो. म्हणजे बरेचसे खर्च असतात जे त्यामध्ये आपण समाविष्ट करत नाही. त्यांचं पण सुद्धा वेगवेगळा खर्च हा असतो. तो फक्त आपण बघत नाही, आपण फक्त त्यांचं कमिशन किती आहे तेच बघतो. तर त्यांनासुद्धा जास्त खर्च हा असतो. तर चला तुम्हाला एक अंदाज आला असेल नेमकं 1 लिटरमागे आपण किती पैसे हे कमिशन म्हणजे किती कमिशन पेट्रोल पंपाला मिळतं याचा एक अंदाज आला असेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये. तर चला या व्हिडिओला आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.